नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोमारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव आयोजित व्हर्च्युअल क्लासमध्ये मी जेजुरकर जी.ए. आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं की बुककीपिंग विषयामधील सेकंड नंबर चॅप्टर या ठिकाणी आपण अभ्यासत होतो की ज्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमध्ये यापूर्वी आपण मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, इंट्रोडक्शन, फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स किंवा नीड टू प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, दोज मॅटर्स वी स्टडीड इन previous lectures. Today we start next content, that name is meaning of receipts and payment account. Receipts and payment account means receipts and payment account is a real account. In this chapter, receipts and payment account is a very important concept because of on the basis of receipts and payment account and adjustments we prepare different types of answer, just like in form of income and expenditure account and balance sheet. जसं की रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंटच्या अनुषंगाने तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या ठिकाणी ॲन्सरमध्ये प्रिपेअर करायचं आहे. आता या ठिकाणी आपण जे बोर्डवरती ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत त्या सर्व रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट रिगार्डिंग आहे. त्याला तर आपण या ठिकाणी रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट काय आहे या ठिकाणी समजावून घेऊयात. त्यामध्ये मेन्शन केलं आहे दी डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. डे टू डे मीन्स डेली ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, दिवसाला घडलेले किंवा दिवसाला घडणारे जे व्यवहार आहेत ते सर्व हे कशामध्ये रेकॉर्ड केले जातात. दी डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन अ कॅश बुक. सर्व कशामध्ये रेकॉर्ड केले जातात, कॅश बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. अँड त्यानंतर काय होतं, अँड देन दे रेकॉर्डेड ऑर पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. आणि त्याचं रेकॉर्डिंग कशामध्ये केलं जातं, नंतर लेजर अकाउंटमध्ये त्याचं पोस्टिंग केलं जातं. म्हणजे डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे असतील, दिवसाला घडलेले जे सर्व रोख व्यवहार जे असतील ते सर्व या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये काय केलं जातात, रेकॉर्ड केले जातात. अँड देन दे रेकॉर्डेड ऑर पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. आणि सर्व त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं जे पोस्टिंग आहे ते कशामध्ये केलं जातं, लेजर अकाउंट्समध्ये केलं जातं. पण केव्हा, ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड. फायनान्शियल पिरियड मीन्स financial period means at the end of financial year, it means 31st March every year. At the end of financial period, the cash book and ledger accounts are balanced. त्या ठिकाणी कॅश बुक आणि लेजर अकाउंट्स काय केले जातात, बॅलन्स केले जातात. पण केव्हा, ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. अँड फ्रॉम दीज बॅलन्सेस रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. ठीक आहे, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर केलं होतं. कशाच्या अनुषंगाने प्रिपेअर केलं होतं, त्या ठिकाणी सर्व जे कॅशबुकमध्ये सर्व जे काय ट्रान्झॅक्शन्स तुम्ही रेकॉर्ड केली आहेत त्याचं लेजरमध्ये पोस्टिंग केलं आहे. आणि हे सर्व जे काय मॅटर्स आहेत हे सर्व काय केलं जातात, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. त्या अनुषंगाने रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर केलं जातं. रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. Receipts and payment account prepare at the end of financial year because of all the cash transactions in whole the years recorded in this account. Receipts and payment account मध्ये सर्व वर्षभरामधील सर्व कॅश ट्रान्झॅक्शन्स हे या रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केली जातात. ठीक आहे, जसं की फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण या ठिकाणी बसलाय, द डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. डेली कॅश ट्रान्झॅक्शन्स कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. अँड देन दे पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. आणि नंतर ते सर्व लेजर अकाउंटमध्ये त्याचं पोस्टिंग केलं जातं. ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड, आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणूयात फार तर, ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅशबुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड. कॅशबुक आणि लेजर अकाउंट्स जे आहेत ते बॅलन्स केले जातात, टॅली केले जातात. अँड फ्रॉम दीज बॅलन्सेस रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. आणि त्या माध्यमातून रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर केलं जातं. जर आपण बघूयात की रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट आपण मंथली प्रिपेअर करतो. ठीक आहे, ॲक्च्युली कॅशबुक आपण मंथली प्रिपेअर करतो. कॅशबुकचं लेजर पोस्टिंग आपण करतो हे देखील मंथली करूयात. आणि याचे जे टोटल ॲन्युअल जे काय रिपोर्ट्स आहेत, ॲन्युअल जे बॅलन्सेस आहेत ते आपण कशामध्ये शिफ्ट करतो आहोत, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये. आणि ॲन्युअल जी समरी आहे कॅश ट्रान्झॅक्शनची ही कशामध्ये शिफ्ट केली जाते, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये. आणि ती कशाच्या स्वरूपामध्ये की ऑल ओव्हर ट्रान्झॅक्शन्स ऑफ कॅशबुक अँड रिलेटेड टू लेजर अकाउंट्स.
सर्व ट्रान्झॅक्शन्स ही कशामध्ये रेकॉर्ड केले जातात, या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. दिस अकाउंट इज रिअल अकाउंट. ठीक आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार. उधारीचे व्यवहार हे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जात नाहीत. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑलवेज इन कॅश बुक. हे आपल्याला माहीत आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट is summary. Receipts and payment account is a summary of cash and bank transactions. Receipts and payment account is a summary of cash and bank transactions for a particular period. For a particular period means for a financial period, financial year. थोडक्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट एक प्रकारची समरी आहे. रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स ॲज वेल ॲज बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, फॉर अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. ठीक आहे. त्यानंतर मेन्शन केलं आहे ऑल रिसिट्स. ऑल रिसिट्स. रिसिट्स मीन्स इन्कम सोर्सेस. ऑल रिसिट्स आर शो टू द डेबिट साईड. सर्व ज्या रिसिट्स आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या, जे इन्कम सोर्सेस आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे, ते सर्व कुठे रेकॉर्ड केले जातात. ऑल रिसिट्स आर शो टू द डेबिट साईड अँड ऑल पेमेंट्स. ऑल पेमेंट मीन्स ऑल एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ऑल पेमेंट्स टू दी क्रेडिट साईड. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्या सर्व रिसिट्स आहेत, रिसिट मीन्स इन्कम्स, ऑल रिसिट्स आर शो टू द डेबिट साईड. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व काय केलं जातात, इन्कम्स त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातात. जसं की आपण बघूयात, सपोज आपण म्हणूयात की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. ठीक आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. मग रिअल अकाउंट आहे तर या ठिकाणी व्हॉट कम्स इन म्हणूयात. फार तर आपल्याला रूल या ठिकाणी आपण वापरतोय व्हॉट कम्स इन. ठीक आहे. आणि इकडे आपण मेन्शन करतोय व्हॉट गोज आउट. या रूल प्रमाणे सर्व जे काही इन्कम्स आहेत, ठीक आहे, या रूल प्रमाणे ऑल रिसिट्स आर शो टू द डेबिट साईड. या सर्व रिसिट्स, या व्हॉट कम्स इन मीन्स रिसिट्स. ठीक आहे. रिसिट्स. आणि व्हॉट गोज आउट मीन्स एक्सपेन्सेस. आपल्याकडनं जे जाणार ते सर्व एक्सपेन्सेस असतील ते याप्रमाणे. ठीक आहे. एक्सपेन्सेस मीन्स त्याला आपण काय म्हणूया त्या ठिकाणी पेमेंट्स म्हणूया. ठीक आहे. एक्सपेन्सेस शो ॲज अ पेमेंट. ठीक आहे. मग ऑल रिसिट्स आर शो टू द डेबिट साईड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. सर्व रिसिट्स रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साईड. आणि सर्व पेमेंट्स किंवा सर्व एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केले जातात, पेमेंट साईडला. का तर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलेलं आहे रिसीट. आता आपण या ठिकाणी रिसिट्स अँड पेमेंट्स ह्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बारकाईने समजून घेणार आहोत. रिसीट. ठीक आहे. रिसीट मीन्स इन्कम्स. Receipt means income source of not for profit concern. All receipts during a particular period. During a particular period means during a particular financial year. All receipts during a particular period are debited to receipts. आर्थिक वर्षाच्या दरम्यान असलेले सर्व जे काही इन्कम सोर्सेस आहेत ते आपण सर्व कुठे रेकॉर्ड करतो. ऑल रिसिट्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. सर्व रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईड ॲज अ इन्कम म्हणून किंवा रिसिट्स म्हणून रेकॉर्ड केले जातात. ठीक आहे. रिसिट्स रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षातील ज्या काही रिसिट्स असतील, मागील वर्षाचे जे काही इन्कम सोर्सेस असतील. रिसिट्स रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष. करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्ष. और नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट म्हणजे पुढील वर्ष. मागील वर्ष असेल, चालू वर्ष असेल किंवा पुढील वर्ष असेल, या सर्वांच्या रिगार्डिंग ज्या रिसिट्स आहेत, जे इन्कम्स आहेत, डेबिटेड टू दिस अकाउंट. सर्व इन्कम सोर्सेस रिगार्डिंग टू प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इयर. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व रेकॉर्ड करायचे आहेत. दिस अकाउंट as a revenue and capital receipts. As a revenue and capital receipts. Revenue and capital receipts are recorded. Revenue and capital receipts are both recorded to the debit side of receipts and payment account. In these receipts included revenue or capital receipts. त्यामध्ये revenue receipts पण आणि capital receipts पण रेकॉर्ड केले असतात. हे आपल्या ठिकाणी रिसिट्सच्या माध्यमातून लक्षात घ्यायचे. म्हणजे थोडक्यामध्ये रिसिट्स मीन्स इन्कम सोर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ऑल रिसिट्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर आर डेबिटेड टू रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. सर्व रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला रेकॉर्ड करायच्या आहेत. Receipts related to previous year, current year, next year debited to this account.
प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयरच्या ज्या रिसिट्स आहेत त्या सर्व आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. त्याचप्रमाणे ज्या सर्व रेव्हेन्यू रिसिट्स असतील किंवा कॅपिटल रिसिट्स असतील, रिसिटचे दोन प्रकार आपल्याला शिकायचे आहेत, रेव्हेन्यू रिसिट्स, कॅपिटल रिसिट्स. हे दोन्ही आपल्याला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ रिसिट ऑर इन्कम म्हणून या ठिकाणी डेबिट साईडला इंडिकेट करायची आहेत. त्यानंतर आपण आता कन्सेप्ट नेक्स्ट जे आहे पेमेंट्स, ही या ठिकाणी स्टडी करतो. पेमेंट मीन्स आपण त्याला एक्सपेन्सेस म्हणूयात, पेड एक्सपेन्सेस. पेमेंट मीन्स पेमेंट्स मेड बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं एक्सपेन्सेस पेड केले जातात, आपण त्याला पेमेंट्स म्हणूयात. मग पेमेंट्स म्हणजे काय? ऑल पेमेंट. पेमेंट मीन्स एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड मीन्स ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. All payments made during a particular period are credited. सर्व एक्सपेन्सेस, सर्व पेमेंट्स आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. कुठल्या अकाउंटच्या? रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या. क्रेडिटेड टू रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. ठीक आहे. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला सर्व जे काय पेमेंट्स आहेत किंवा एक्सपेंडिचर्स आहेत ते आपण काय करतो? ट्रान्सफर करतो. जसं की व्हॉट गोज आउट म्हटलं आपण या ठिकाणी, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला व्हॉट गोज आउट मेन्शन केलेलं आहे. त्याला आपण एक्सपेन्सेस पेड केलेत किंवा त्याला आपण इन शॉर्ट पेमेंट म्हणून मेन्शन करतो. हे जे पेमेंट्स आहेत हे आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करतो याप्रमाणे. पेमेंट रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. या ठिकाणी देखील प्रिव्हियस इयर रिगार्डिंग काही पेमेंट्स असतील. करंट इयर रिगार्डिंग काही पेमेंट्स असतील. नेक्स्ट इयर रिगार्डिंग काही पेमेंट एक्सपेन्सेस असतील. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी रेव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेन्सेस किंवा रेव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर्स आर क्रेडिटेड टू रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे मागील वर्षाचा काही एक्सपेंडिचर असेल, खर्च असेल, पेमेंट असेल, करंट इयरचं काही पेमेंट असेल, चालू वर्षाचं काही पेमेंट असेल, नेक्स्ट इयरचं म्हणजे पुढील वर्षाचं जर काही पेमेंट इन्क्लूड असेल तर ते देखील या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये काय केलं जातं? इन्क्लूड केलं जातं. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी रेव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर. कदाचित यामध्ये रिव्हेन्यू एक्सपेंडिचर पण आणि कॅपिटल एक्सपेंडिचर पण काय आहेत? इन्क्लूड असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर ज्या आहेत ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोतच आहे. तत्पूर्वी या ज्या सर्व ज्या नोट्स आहेत कदाचित सर्व विद्यार्थ्यांना समजल्या असतील. या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला सेल्फ स्टडी करण्याकरिता याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. थँक्यू.